साजिश की सौगात पकड़कर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए, जिनको मेरा हाथ पकड़कर चलना था, हैरत है वो बात पकड़कर बैठ गए. आणि एवढं उत्तम वर्णन तुम्ही केल्यानंतर, एवढं तुम्ही मला जवळून ओळखता म्हटल्यानंतर, ऐसी कौन सी बात थी कि और किसी का हाथ पकड़ना पड़ा. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये मला एक गोष्ट निश्चितपणे अशी वाटते की आता या सभागृहामध्ये ते 6 वर्ष होते, कदाचित त्यांनी ठरवलं तर पुढच्या वेळेसही ते 6 वर्ष या ठिकाणी येतील. पण उद्धवजी, आम्हाला या सभागृहात तुमच्या कोट्या कमी ऐकायला मिळाल्या. त्यामुळे जर तुम्ही निर्णय घेतला आणि पुढच्या वेळेस पुन्हा आलात तर जरा जास्त कोट्या तुमच्या आम्हाला या सभागृहात ऐकायला मिळाव्यात, अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. आता खरं तर आम्ही एकत्रित होतो. आता 19ला काय झालं, जे काय झालं, आम्ही वेगवेगळे झालो आणि म्हणून मला केवळ एक शेर या ठिकाणी ऐकवायची इच्छा आहे. साजिश की सौगात पकड़कर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए, साजिश की सौगात पकड़कर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए, जिनको मेरा हाथ पकड़कर चलना था, हैरत है वो बात पकड़कर बैठ गए. पण ठीक आहे, आता कुठलाही आपला रस्ता असला तरी तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. तुम्हाला उत्तम आरोग्य मिळो, तुमचं नेतृत्व अशाच प्रकारे सगळ्या पक्षाला मिळत राहो आणि राजकारणामध्ये तुमची प्रगती होत राहो, अशा प्रकारच्या शुभेच्छा. माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण जे बोलत ते अगदी खरंय. माझा पिंड हा राजकारणाचा नाहीये. माझा मूळ स्वभाव हा कलाकाराचा आहे. आणि एवढं उत्तम वर्णन तुम्ही केल्यानंतर, एवढं तुम्ही मला जवळून ओळखता म्हटल्यानंतर, ऐसी कौन सी बात थी कि और किसी का हाथ पकड़ना पड़ा. मी या विधिमंडळात आलो तो मुख्यमंत्री म्हणून आलो. आणि काही गोष्टी अशा असतात, आयुष्यामध्ये घडतात की आपले ध्यानीमनी नसतं आणि अचानक ती जबाबदारी येते. जबाबदारी आल्यानंतर त्यातून पळ काढणं हे काय मर्दाचं लक्षण नसतं. ती जबाबदारी स्वीकारली आणि मला पहिल्या प्रथम सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. ते म्हणजे सर्व माझे त्यावेळेचे आजी माजी सहकारी जे आहेत, मंत्रिमंडळात होते, त्याच्यानंतर सगळे शासकीय अधिकारी, मुख्य सचिवांपासून इतर सगळे सचिव, त्याच्यानंतर सगळं प्रशासन, मग महसूल खातं असेल, पोलीस असेल, आरोग्य असेल, सर्वच खात्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना, अगदी आशा, अंगणवाडी सेविका, सरपंच, सर्वच या अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो.